नमस्कार बाळांनो, कसे आहात रे सगळे। तर चला बहुपदी चॅप्टर 3 यातील सराव संच 3.5 मधील 11वा प्रश्न आपण कंटिन्यू करूया। तर प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा। m - 1 हा m चा 21वा घात वजा 1 आणि m चा 22वा घात वजा 1 या बहुपदींचा अवयव आहे हे दाखवा। इथं माझं अवयव लिहायचं राहिलं होतं शब्द, मी तो लिहिते। या बहुपदींचा अवयव आहे का हे आपल्याला दाखवायचं आहे। म्हणजे थोडक्यात काय करायचं, या ठिकाणी त्यांनी दोन बहुपदी दिलेल्या आहेत आणि त्या दोन बहुपदींचा m - 1 हा अवयव आहे की नाही हे फक्त आपल्याला दाखवायचं आहे। अवयव आहे की नाही म्हणजे सूत्र शून्य येते का नाही हे फक्त आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे। तर आता नेहमीप्रमाणे आपण पहिली बहुपदी लिहूया। तर त्यांनी पहिली बहुपदी काय दिली आहे बघा। पहिली बहुपदी आहे m चा 21वा घात वजा 1 आहे आणि दुसरी बहुपदी आहे m चा 22वा घात वजा 1 आहे, ठीक आहे। तर आपण काय करूया, आता सोडवायला चालू करूया। आता p ऑफ पहिल्यांदा जी बहुपदी दिली आहे ती आपण लिहूया। काय करायचं, p ऑफ m दिलाय त्यांनी। p ऑफ m जो आहे इथे m चल आहे, त्यांनी m चल दिला आहे, त्याच्यामुळे आपण आता m चल वापरायचं आहे। p ऑफ m बरोबर जी बहुपदी दिली आहे ती लिहूया। p ऑफ m बरोबर m चा 21वा घात वजा 1। आता या ठिकाणी जो भाजक दिला आहे तो m - 1 आहे। m - 1 आहे, मग आपण आता या ठिकाणी तर किती घेणार आहे, तर अधिक 1 घेणार, ठीक आहे। मायनस आहे तर प्लस घ्यायचं, प्लस असेल तर मायनस घ्यायचं, ठीक आहे। मग आता एमच्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, 1 पुटअप करायचं। सो p ऑफ 1 बरोबर काय येईल रे, 1 चा 21वा घात वजा 1। आता हे आपण सोडवूया। 1 चा 21वा घात किती असणार आहे, तर तो 1च असेल। 1 चा कितवाही घात द्या, 100वा जरी घात लिहिला तरी तो 1च येतो। सो 1 वजा 1 आता या ठिकाणी येणार आणि 1 वजा 1 किती आलं रे, तर ते 0 आलं। म्हणजेच p ऑफ 1 हा काय आहे, या बहुपदीचा अवयव आहे असे आपण म्हणू शकतो, कारण उत्तर आपलं 0 आलं। आता तसेच आपण दुसरी बहुपदी सुद्धा सोडूया। दुसरी बहुपदी घेऊया, q ऑफ m घेऊया। पहिल्या p ऑफ m घेतल्या तर दुसरी q ऑफ m घेऊया। m चा 22वा घात वजा 1। आता m च्या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 1च घ्यावं लागेल, कारण त्यांनी भाजक 1च दिलं आहे ना, म्हणून। सो जिथे जिथे माहिती आहे आपण आता 1 पुटअप करूया। सो q ऑफ 1 बरोबर काय, आता करूया बघा। q ऑफ 1 बरोबर काय करायचं आहे, 1 चा 22वा घात वजा 1। इथं पण तसंच 1 चा 22वा घात, त्याचं उत्तर काय आहे रे, तर 1च येणार। 1 वजा 1 आणि 1 वजा 1 किती असतं रे, तर तो 0 असतो। म्हणजे त्या ठिकाणी q ऑफ 1 ची व्हॅल्यू सुद्धा किती मिळाली आपल्याला, तर ती 0च मिळाली। म्हणजे q ऑफ 1 हा सुद्धा 0 आहे, म्हणजेच हा सुद्धा काय आहे, तो वरच्या बहुपदीचा अवयव आहे। p ऑफ 1 ला आपण एक इक्वेशन देऊया आणि q ऑफ 1 ला सुद्धा आपण इक्वेशन नंबर 2 देऊया। आता नेक्स्ट काय करायचं बघा, p ऑफ m म्हणण्यापेक्षा आपण काय नंतर आपण आता काय करूया, p ऑफ 1 बरोबर q ऑफ 1 आहे। म्हणजेच का, तर ते दोन्ही पण एका आहे, कारण का ते दोघांच्याही राईट साईडला 0 आलेले आहे ना, त्याच्यामुळे p ऑफ 1 इज इक्वल टू q ऑफ 1 आहे हे आपण काय करू शकतो, मांडू शकतो। उत्तर कारण लिहायचं, कारण 1 आणि 2 वरून की p ऑफ 1 आणि q ऑफ 1 हे इक्वल आहेत, कारण 1 आणि 2 वरून। आणि म्हणून म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा, म्हणजेच m - 1 हा वरच्या ज्या दोन बहुपदी आहेत ते लिहायचं आहे। m चा 21वा घात वजा 1 आणि m चा 22वा घात वजा 1 या बहुपदींचा अवयव आहेत हे सिद्ध होते। ओके, दोन्हीही बहुपदी सोडून उत्तर 0 आलेलं आहे, म्हणजेच या बहुपदींचे हे अवयव आहेत असे आपण म्हणू शकतो, है ना। अशा पद्धतीने हा प्रश्न 11वा आपल्याला सोडवायचा होता। सोपा आहे। प्रश्न अजून समजला नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करा, तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजेल। हे काय होतं, सिद्ध होतं, ठीक आहे। आता आपण लगेचच काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन सोडवायला घेऊया। ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हा प्रश्न सोडवायचा होता। ओके, सोपा आहे, फक्त तो जो भाजक आहे तो दोन्ही बहुपदीमध्ये 11वा क्वेश्चन झाला। आता आपण काय करूया, 12वा क्वेश्चन सोडवायला घेऊया। ओके, ते उदाहरण सोडवायचं होतं, ठीक आहे। ओके, तर 12वा क्वेश्चन त्यांनी काय दिलं आहे बघा। 12वा क्वेश्चन आहे, जर x वजा 2 आणि x वजा 1/2 हे दोन्ही nx वर्ग वजा 5x अधिक m या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा की m बरोबर n बरोबर 2, ठीक आहे। म्हणजेच आपल्याला
सिद्ध काय करायचं आहे की m बरोबर n आहे आणि या दोघांची व्हॅल्यू किती आहे 2 आहे। हा सुद्धा सोपा प्रश्न आहे। या ठिकाणी 2 भाजक दिलेले आहे आणि एक बहुपदी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे एक एक भाजक वापरून आपण या ठिकाणी ते बहुपदी सॉल्व करायचं आहे। ओके, आता सुरुवातीला नेहमीप्रमाणे काय करूया, जी त्यांनी बहुपदी दिली आहे ती बहुपदी मांडून घेऊया। म्हणजेच p ऑफ x काय दिले त्यांनी ते आपण लिहायचं, जी बहुपदी दिली आहे ती लिहायची। काय बहुपदी दिलेलं आहे बघा, nx वर्ग वजा 5x अधिक m आणि जो आपल्याला भाजक दिला आहे तो किती दिला आहे रे, x बरोबर किती x वजा 2 आहे ना, x वजा 2 आहे। म्हणजेच आता आपण भाजक काय घ्यायचं आहे, अधिक 2 घ्यायचा। ठीक आहे, मग x ठिकाणी 2 आपण घ्यायचा आणि वरच्या बहुपदीमध्ये ठेवून द्यायचं। x बरोबर काय करायचं आहे, आपल्याला 2 घ्यायचं आहे ना। परंतु आता या ठिकाणी काय करायचं आहे, त्यांनी अवयव आहे हे ऑलरेडी सांगितलं आहे ना। म्हणजेच वरच्या बहुपदी आपण p ऑफ 2 केलं, 2 का तर त्यांनी x आपल्याला 2 आपण घेतलं आहे ना, म्हणून p ऑफ 2 घेतलं तर त्याची किंमत किती येणार आहे, 0 येणार आहे। कारण त्यांनी उदाहरणात सांगितलेलं आहे की अवयव जो आहे अवयव आले असतील तर, म्हणून आपण काय करायचं आहे, सुरुवातीला इथं काय करायचं आहे, बाकी बरोबर p ऑफ 2 घ्यायची आणि त्याची किंमत किती असेल तर ते 0 असेल, कारण त्यांनी ऑलरेडी उदाहरणात सांगितलेलं आहे म्हणून है ना। मग बाकी बरोबर p ऑफ 2 ती किती असेल तर ते 0 असेल, कारण त्यांनी आपल्याला सांगितले। मग आता काय करायचं आहे, आता या वरच्या बहुपदीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 किंमत आपण ठेवूया आणि ते सोडवूया। ठीक आहे, मग आता आपण लिहूया बहुपदी आहेशीच, आता ते सोडवायला घेऊया। आता म्हणजेच आता काय करायचं बघा, p ऑफ 2 आपण आता सोडवायला घेऊया। आता p ऑफ 2 बरोबर आता 0 जर असेल तर मग आपण काय करूया, याच्यामध्ये आपण p ऑफ 2 लिहूया। म्हणजेच p ऑफ 2 बरोबर n गुणिले, आता 2 आहे ना, मग n गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक m। आता p ऑफ 2 बरोबर n गुणिले 2 चा वर्ग म्हणजेच किती असतो, तो 4 असतो, वजा 5 दुने 10 आणि अधिक m आहे तसेच राहणार। म्हणजेच काय येईल, 4n वजा 10 अधिक m येईल। आता हा काय झाला, p ऑफ 2 झाला। p ऑफ 2 किती आला तर 4n वजा 10 अधिक m आला आहे ना। याला आपण काय करू, इक्वेशन नंबर 1 म्हणायचं। आता ठीक आहे, आता आपण त्याचप्रमाणे याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणायचं। ठीक आहे, नंतर या ठिकाणी होऊन जाईल। ठीक आहे, आता त्यानंतर तर भाजक जो आहे तो भाजक किती आहे रे, पुढचा भाजक काय आहे तो आपण लिहायचा। आता भाजक किती आहे बघा, आता x वजा 1/2 आहे ना, x वजा 1/2 आहे। मग आपण आता भाजक x ची किंमत काय करायची आहे, अधिक 1/2 घ्यायची। ओके, x बरोबर 1/2 घ्यायची आणि आता 1/2 जे आहे ते आपण काय करायचं, पुन्हा वरच्या इक्वेशनमध्ये ठेवून द्यायचं। p ऑफ 1/2 बरोबर काय करायचं, 4 गुणिले 1/2 चा वर्ग करायचा वजा 5 गुणिले 1/2 अधिक m आहे तसे राहणार। ठीक आहे, आता पुढं आहे असं पण सोडूया। n आता या ठिकाणी बघा 1/2 चा वर्ग आहे ना, आता येथे ह्या ठिकाणी बघा p ऑफ 1/2 हा मी 0 का घेतला बघा, कारण त्यांनी आपण जे सुरुवातीला लिहिलं होतं ना की बाकी बरोबर p ऑफ 2 बरोबर 0, मग पहिल्यांदा भाजक वापरून जर 0 आला तर दुसऱ्यांदा सुद्धा p ऑफ 1/2 घेतला तर तो सुद्धा 0 आला पाहिजे ना, कारण त्यांनी दिलेला आहे। p ऑफ 2 हा जर 0 असेल तर p ऑफ 1/2 हा सुद्धा काय असणार आहे, 0च असणार आहे। आणि म्हणून काय करायचं आहे, ही स्टेप जी मी आता लिहिली, बाकी बरोबर p ऑफ 1/2 बरोबर ही सुद्धा काय असणार आहे, 0 असणार आहे। ती स्टेप लिहिली काय किंवा नाही लिहिली काय तरी चालेल, कारण ते तुम्हाला ते समजलेलं असणार आहे ऑलरेडी म्हणून। ओके, मग p ऑफ 1/2 काय असणार आहे, 0 असणार आहे, म्हणून तो या इक्वेशनमध्ये लिहिला 0 बरोबर। आता पुढचं आपण आहे तसं सॉल्व करायचं, n गुणिले, आता 1 चा वर्ग किती रे, 1 असतो आणि 2 चा वर्ग किती असणार आहे, तो 4 असणार आहे। मग आपण 1/4 या ठिकाणी लिहायचं। आता 5 बघा या ठिकाणी अंशस्थानी जाणार, तो म्हणजेच 5/2 होईल। ठीक आहे, 5 गुणिले 1 चा गुणाकार करायचा म्हणजेच 5/2 होईल आणि m आहे असेच राहणार। 0 बरोबर आता या ठिकाणी n आता गुणिले आहे ना, मग आपण काय करू शकतो, n/4 असं लिहू शकतो। नेक्स्ट स्टेपमध्ये ते येईल वजा 5/2 अधिक m। चला 0 बरोबर आता काय करूया, n/4 येईल
एन गुणिले काय घेतो आपण एन गुणिले 1 म्हणजेच एन भागिले 4 वजा 5/2 अधिक एम. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, छेद जो आहे तो समान करावा लागेल. त्याच्यामुळे आपल्याला 2ला या ठिकाणी 2ने गुणावं लागेल आणि 5ला सुद्धा 2ने गुणावं लागेल है ना, कारण का इकडे मोठा छेद तो 4 आहे, त्याच्यामुळे 4 आपल्याला छेदस्थानी येण्यासाठी, त्याच्यामुळे 2 वरती सुद्धा 2ने गुणायचं आणि खाली सुद्धा 2ने गुणावं लागेल. म्हणजेच आपलं किती आलं बघा, 0 बरोबर एन भागिले 4 वजा 5 2 10 आणि भागिले 2 गुणिले 2 आणि 4. आता त्यांचा भाग जो छेद जो आहे तो काय आहे, समान आलेला आहे. ठीक आहे. आता 0 बरोबर छेद जो समान आलेला आहे 4 आलेला आहे ना, आता त्या दोघांचा गुणाकार आपण लेफ्ट साईडला लिहिला आणि त्याला 0ने जर गुणलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि म्हणून आपण काय तो गुणाकार करत बसत नाही, कारण त्यांचा गुणाकार जरी केला तर तो 0च येणार आहे. त्यामुळे 0 बरोबर काय येईल, आता फक्त अंशस्थानी जेवढं काय आहे तेवढे फक्त राहील. म्हणजेच काय काय राहील बघा, तर n वजा 10 राहील आणि अधिक m राहील. हे काय येईल आपल्याला दुसरं इक्वेशन मिळेल. जरी गुणाकार आपण 0 सोबत केला तर तो 0च येणार. त्याच्यामुळे n वजा 10 अधिक m 0 बरोबर. हे जे वरचे जे अंशस्थानाचे आहे ते आपण हायचंच लिहायचं टर्म. तिथपर्यंत काय आलं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच इथं काय येईल तर n. ओके. आता नेक्स्ट आपण काय करायचं बघा, छेदस्थानचे जे संख्या आहे त्यांचा गुणाकार जरी 0 जिथं फक्त मी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की पहिल्यांदा इथं काय करावं लागेल, छेद आपल्याला व्यवस्थित आपल्याला एकतर समान करावं लागेल आणि मग हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. मग आपल्याला इथं या 2 नंबरचं इक्वेशन काय मिळालं, 0 बरोबर n वजा 10 अधिक m आलेलं आहे. ओके. आता इथं काय लिहायचं, ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 मानायचं आणि वरचे जे काढलेलं आहे P(2) त्याला आपण इक्वेशन नंबर 1 मानायचं. हे या ठिकाणी आहे ते इक्वेशन नंबर 1 मानायचं. ठीक आहे. आता P(2) आणि या ठिकाणी जो आहे ना P(1) यांची व्हॅल्यू ना इक्वल आहे. ठीक आहे ना, इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे 0 आहे. ठीक आहे. म्हणजे 0 आहे म्हणजे ती दोन्ही लेफ्ट साईड समान आहे, त्याच्यामुळे त्यांच्या राईट साईडसुद्धा काय होणार आहे, समानच होणार. आणि म्हणून 1 आणि 2 वरून आपण काय म्हणू शकतो, इक्वेशन 1 बरोबर इक्वेशन 2 आहे असे पण म्हणू शकतो, कारण का त्या दोन्हीही इक्वेशनच्या लेफ्ट साईड ह्या 0 आहेत है ना, कारण P(2) ची व्हॅल्यूसुद्धा 0 आहे आणि P(1)2 याची व्हॅल्यूसुद्धा 0 आहे. त्यामुळे त्यांच्या राईट साईडसुद्धा काय होणार आहे, इक्वल होणार. म्हणजेच इक्वल म्हणजे आपण ते कशा लिहिणार, तर 4n वजा 10 अधिक m बरोबर n वजा 10 अधिक 4m होणार. बरोबर. ठीक आहे. ओके. आता ह्या ठिकाणी घेऊया 4n आणि या ठिकाणी n आहे तो n अधिक आहे, ह्या साईड लेफ्ट साईडला आला की तो वजा n होणार. ओके. अधिक n आहे, इथं काय होणार, तो वजा n होणार. बरोबर. आता या ठिकाणी 4m आहे आणि इकडे काय आहे, वजा अधिक m आहे, राईट साईडला आला की तो त्याचं चिन्ह बदलणार, तो वजा m होईल. ओके. आणि 10 व या ठिकाणी लेफ्ट साईडला वजा 10 आहे, तर राईट साईडला गेले की ते अधिक 10 होणार आणि वजा 10 अधिक 10 हे काय होणार आहे, 0 होणार. त्यामुळे 4m आणि m इकडे गेला की तो काय होईल रे, वजा m होईल. मग 4m वजा m आता लिहायचं. ओके. हे 4m आहे असेच, कारण m या ठिकाणी अधिक m आहे तो बरोबर. सो आता आपण काय लिहिणार बघा, 4n मधून 1n गेला किती राहिलेले, ते 3n राहिले. 4n मधून 1n गेला 3n आणि या ठिकाणी 4m मधून 1m गेला किती राहिले, तर इथं सुद्धा राहिले 3m. 3m. ओके. 3 आपण काय करू शकतो, कॉमन काढून, म्हणजे 3 या ठिकाणी गुणले तिकडे गेले की भागिले होणार. 3 भागिले 3 काय होतात, तर 1 होतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला n बरोबर m मिळालेला आहे. या ठिकाणी आपलं काय आलं रे, तर m बरोबर n येते. m बरोबर n. आता या ठिकाणी बघा मी पुढचं थोडं सोडून दाखवलेलं आहे. m बरोबर n तर आपल्याला आलंच आहे, परंतु 3चं कसं करायचं, 3n बरोबर काय केलं आपण, 3m आपल्याला आलेला आहे. आता n बरोबर हे जे गुणिले आहे ना 3 तिकडे गेले की भागिले होणार. 3 भागिले 3 1 आणि म्हणजेच n बरोबर m आलं. ठीक आहे. काय त्यांना कळणार नाही की 3 कुठे गेलं, तर ते 3 अशा पद्धतीने आपलं त्याची एक व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजेच m बरोबर n हे आपल्याला मिळालं आहे. आता आपल्या m बरोबर n आलेला आहे. ओके. आता आपण नेक्स्ट काय करायचं बघा, आपण इक्वेशन 1 घ्यायचं. आता 1 वरून आता काय लिहायचं बघा, 1 मध्ये जे इक्वेशन आहे ना ते आता आपण लिहायचं. 1 वरून काय लिहिलं आहे इक्वेशन आहे ते 4n वजा 10 10 प्लस
अधिक m बरोबर 0. ठीक आहे, कारण आता आपल्याला काय करायचे आहे, व्हॅल्यू काढायची आहे ना, म्हणून आता जिथे n आहे तिथे आपल्याला m पुटअप करावं लागेल, कारण n बरोबर m आहे हे आपण आत्ता सिद्ध केलं आहे ना. मग आता काय करायचं आहे, 4 तिथे 4n आहे ना, तिथं 4m लिहायचं, nच्या ठिकाणी m पुटअप करायचं. मग 4m आपण लिहिलं आणि पुढची जी स्टेप आहे ती अशीच लिहायची, वजा 10 अधिक m बरोबर 0. ठीक आहे, आता 4m प्लस m किती असणार आहे, तर 5m असणार. मग ते आपण लिहूया, 4m अधिक m किती असणार आहे, 5m. काय करायचं बघा, 4m प्लस m म्हणजे 5m वजा 10 बरोबर 0. आणि हे वजा 10 आहे असेच बरोबर किती आले रे, बरोबर. आता या साईडला राईट साईडला 0 आहे, मग आपण 10 राईट साईडला पाठवू शकतो. 5m बरोबर 10 वजा 10 आहेत, पलीकडे गेले की ते अधिक 10 होणार. ठीक आहे, आता m बरोबर 5 या ठिकाणी m ला गुणाकार आहेत, पलीकडे गेले की तो भागिले होणार. ठीक आहे, म्हणजेच 10 भागिले 5 होतील. म्हणजेच mची व्हॅल्यू किती आली रे, तर 5 2 10, म्हणजेच mची व्हॅल्यू या ठिकाणी 2 आली. mची व्हॅल्यू 2 आली म्हणजेच nची व्हॅल्यू किती आली, 2च आली, कारण m बरोबर n आहेत म्हणून. m 2 आला म्हणजेच n सुद्धा किती आला, 2 आला. म्हणजेच आपलं काय सिद्ध झालेलं आहे, m बरोबर n बरोबर 2 हे आपलं सिद्ध झालेलं आहे. m बरोबर n बरोबर 2 हे आपलं सिद्ध झालेलं आहे. प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करा, तुम्हाला तो प्रश्न समजून जाईल. m बरोबर n बरोबर 2 हे आपलं सिद्ध झालेलं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायला घेऊया. आता शेवटचा प्रश्नामधला पहिला प्रश्न काय आहे बघा, जर p ऑफ x बरोबर 2 अधिक 5x तर p ऑफ 2 अधिक p ऑफ -2 वजा p ऑफ 1 काढा. आता ही जे बहुपदी दिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा p ऑफ 2 काढावा लागेल, नंतर p ऑफ -2 काढावा लागेल आणि नंतर p ऑफ 1 काढावा लागेल. नंतर ह्या इक्वेशनमध्ये त्या व्हॅल्यू ठेवून मग त्याचे आपल्याला सोडवून त्याची व्हॅल्यू काढावं लागेल. ठीक आहे, सोपं आहे. पहिल्यांदा जी आपल्याला बहुपदी दिली आहे ना ती आपण आहे अशीच लिहूया. बहुपदी काय आहे, p ऑफ x बरोबर 2 अधिक 5x. आता आपल्याला काय काढायची, p ऑफ 2 म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवायचे, म्हणजेच p ऑफ 2 बरोबर 2 अधिक 5 गुणिले 2. ओके, p ऑफ 2 बरोबर काय आहे, 2 अधिक 5 2 10, म्हणजेच या ठिकाणी p ऑफ 2 आपल्याला किती मिळाला, 12 मिळाला आहे. p ऑफ 2 किती मिळाला, 12. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. ठीक आहे, आता आपण काय करूया, p ऑफ -2 काढूया. p ऑफ -2 एकशे ठिकाणी आता आपण काय करायचं आहे, -2 लिहायचं आहे. 2 प्लस 5 गुणिले -2 म्हणजेच 2. आता इथे या ठिकाणी वाजा येणार कारण का वाजा 2 आहे म्हणून, म्हणजेच किती येईल, 2 वजा 10 येईल. ओके, 2 वजा 10 म्हणजेच काय रे, वजा 8 येईल. ते 10तून 2 गेले 8, परंतु 10ला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह येईल. ठीक आहे, मग वजा 8 आहे त्याचं उत्तर, याला सुद्धा इक्वेशन आपण 2 म्हणूया. आता आपण काय काढूया, p ऑफ 1 काढूया. p ऑफ 1 बरोबर काय आलं रे, 2 प्लस 5 गुणिले 1 आणि 2 अधिक 5 गुणिले किती होतात, तर ते 5च होतात. म्हणजेच p ऑफ 1 आपल्याला किती मिळाला, तर 7 मिळाला. आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणून टाकूया. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 p ऑफ 2 किती आला, 12, p ऑफ -2 आला वजा 8 आणि p ऑफ 1 आला 7. आता हे इक्वेशन आपण जसं त्यांनी इक्वेशन दिलं आहे ना क्वेश्चनमध्ये तसंच आपण ते इक्वेशन लिहूया. म्हणजेच p ऑफ 2 त्यानंतर काय आहे, अधिक p ऑफ -2 अधिक p ऑफ 1. तर त्याचे जे काही व्हॅल्यू असेल ते आपण लिहूया. p ऑफ 2 किती आला आपला, 12 आला. इक्वेशन 1 वरून 12. p ऑफ 2 किती आला रे, तर -8 आला आहे ना, आणि हे मायनस p ऑफ 1 आला 7 आला आहे ना. ओके, चला आता हे आपण काय करूया, सोडूया. 12 वजा आता 8, 7 आणि 8 किती होतं, तर ते 15 होतात आहे ना. 7 ते 8 होतात 15, सो वजा 15 आले. आता 12 वजा 15 किती होतात रे, तर वजा 3 हे त्याचं उत्तर येणार, वजा 3. म्हणजेच p ऑफ 2 अधिक p ऑफ -2 वजा p ऑफ 1 हे किती आलं रे, तर -3 आलेलं आहे. आणि हेच आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपल्याला उत्तर p ऑफ 2 प्लस p ऑफ -2 आणि मायनस p ऑफ 1 हे किती आलेलं आहे, वजा 3 आलेलं आहे.
अशा पद्धतीने आपल्याला 13व्यातला हा पहिला प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे हा. आता आपण लगेचच राहिलेला शेवटचा प्रश्न तो सोडवायला घेऊया. प्रश्न हा सुद्धा प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करा, तुम्हाला तो प्रश्न समजेल. पण न समजण्यासारखं काहीच नाही आहे, तसा हा प्रश्न सोपा आहे. ओके, ठीक आहे. आता याच्यातला लगेच दुसरा प्रश्न आपण घेऊया. दुसरा प्रश्न काय दिला त्यांनी, जर पी ऑफ एक्स बरोबर काय दिले बघा, 2x वर्ग वजा 5 वर्गमुळात 3x अधिक 5 तर आपल्याला काय काढायचं आहे, पी ऑफ 5 वर्गमुळात 3 बरोबर किती, हे आपल्याला करायचं. म्हणजेच आपल्याला थोडक्यात काय तर एक्सच्या ठिकाणी 5 वर्गमुळात 3 पुटअप करून आहे असंच ते सोडवायचं आहे, बाकी काय नाही करायचं या ठिकाणी. पी ऑफ एक्स बरोबर, आता बघा हे जे आपली बहुपदी दिली आहे ते आपण सुरुवातीला आहे अशीच लिहूया. ओके, आता आपल्याला त्यांनी काय केले, पी ऑफ 5 वर्गमुळात 3 आपल्याला पुटअप करायचे फक्त. ठीक आहे, सो पी ऑफ 5 वर्गमुळात 3 बरोबर 2 गुणिले 5 वर्गमुळात 3चा वर्ग वजा 5 वर्गमुळात 3 गुणिले कंसात 5 वर्गमुळात 3 आणि अधिक 5 आहे तसेच राहणार. बरोबर. आता 2 गुणिले 5चा वर्ग किती रे, तर 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25 गुणिले आता वर्गमुळात 3चा वर्ग, वर्गमुळात 3चा वर्ग कसा लिहायचा बघा, तर वर्गमुळात 3 म्हणजेच कसं असतं रे, तर 3चा 1/2 म्हणजे वर्गमुळात 3 असतं आणि त्याचा वर्ग करायचे. आता हे जे 2 असतात ना ते अंशस्थानी जाणार, म्हणजेच 2/2 होतात आहे ना, म्हणजे 2/2 म्हणजेच किती आलेलं तर ते 1 आलं, म्हणजेच 3 आलं आहे ना, 3चा पहिला घात म्हणजेच 3, म्हणजेच वर्गमूळ 3चा वर्ग किती असतो तर तो 3 असतो. ओके, आता पुढं काय करायचं, त्या दोघांचा 5 आणि 5 याचा गुणाकार करूया. वजा चिन्ह आहे तसेच घ्यायचं, वजा 5 गुणिले 5 25 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच किती येणार आहे तर ते 3 येणार, कारण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच काय असतं रे, तर वर्गमुळात 3चा वर्ग असतो आणि तो वर्गमुळात 3चा वर्ग 3 कसा असतो हे आपण वरती आताच पाहिलेलं आहे आणि अधिक 5 आहे तशीच राहणार. ओके, आता पुढचं सोडवलेलं घेऊया. 2 गुणिले 25 त्रिक 75 वजा 25 त्रिक किती असतं रे 75 आणि अधिक 5 आहे ना ते आहे तसेच राहणार. बरोबर. आता 75 गुणिले 2 किती असतात रे तर 150. ओके, आणि पुढचे 75 अधिक 5 आहे असेच राहणार. ओके, आता ठीक आहे. आता काय करायचं, 150मधून 75 गेले किती राहतात रे, 150मधून 75 गेले तर राहतात किती रे 75 राहतात. ठीक आहे, सो आता हे जे मी 150 वजा 80 लिहिलं आहे ते नाही लिहायचं, काय लिहायचं, 150मधून पहिल्यांदा काय करायचं आहे 75 वजा करायचेच, म्हणजेच ते किती राहणार बघा, मी रफ पण केले. 150मधून 75 गेले, 150मधून 75 गेले, राहिले किती 75 आणि वरचे जे अधिक 5 आहेत पुढचे ते आहे असेच आपण लिहायचे. 75 अधिक 5 म्हणजेच किती उत्तर आलं रे, तर आपलं 80 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पी ऑफ 5 वर्गमुळात 3 याचं उत्तर किती आलेलं आहे तर 80 आलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण सराव संच आपण सोडवलेला आहे. यात तुम्हाला काय डाऊट असेल ना तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की अजिबात विसरू नका. ओके, टिल देन टेक केअर, बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळते. ओके, टिल देन टेक केअर, बाय.